प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करावे. नंतर मग आपण काही प्रश्न असतील तर ते घेऊ. काय माहिती आवाज येतो 24 आणि 25 सप्टेंबरला माननीय अमित भाई यांचा विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र हा संघटनात्मक प्रवास झाला आणि या प्रवासामध्ये जवळपास 5,000 प्रतिनिधींना अमित भाई यांच्याशी चर्चा केली. अमित भाईंनी चर्चा केली. आमचे 5,000च्या वर प्रतिनिधी या चारही विभागामध्ये उपस्थित होते. महायुतीमध्ये समन्वय असावा, महायुतीच्या संपूर्ण जागा निवडून याव्या आणि बूथ पर्यंत संघटनेच्या माध्यमातून आणि संघटनेने केंद्र राज्य सरकारच्या दोन्ही सरकारच्या डबल इंजिन सरकारच्या 14 कोटी जनतेकरता केलेल्या विकास कामाचा लाभार्थ्यांचा घरोघरी जाऊन सत्कार करावा, सन्मान करावा आणि एकीकडे संघटना एकीकडे विकास या दोन्ही चाकांनी महाराष्ट्राची पुन्हा एकदा ही महायुती जिंकावी आणि पुढच्या 5 वर्षामध्ये डबल इंजिन सरकार मोदीजी 2029 पर्यंत मोदीजी देशाचे पंतप्रधान आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा महायुतीचं सरकार आलं तर डबल इंजिन सरकारचा 14 कोटी जनतेच्या विकासाकरता आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता एक मोठा उद्दिष्ट ठेवून माननीय अमित भाईंनी काल आमच्या मुख्य पदाधिकाऱ्यांना जे अत्यंत महत्वाचे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांना मार्गदर्शन केलं. जो आम्हाला काही काल ऊर्जा मिळाली 2 दिवसामध्ये, जे एक अमित भाईच्या प्रवासामुळे संघटनेमध्ये ताकद आली, ही ऊर्जा अमित भाईंनी दिलेला मूलमंत्र संघटना आणि सरकारच्या विकास कामाच्या माध्यमातून संघटन शक्ती मजबूत करण्याचा मूलमंत्र हा जो माननीय अमित भाईंनी दिला आहे, मला विश्वास आहे की आम्ही सर्व संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते पुन्हा महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेपर्यंत जाऊ आणि महायुती जिंकण्याकरता प्रयत्न करू. अमित भाईंनी केंद्र राज्य सरकारनी या मागच्या सरकारच्या काळात जे जनतेकरता कामं केले आहेत, ज्या जनतेला मोदी सरकार आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसचं सरकार, अजितदादाचं सरकार जे आहे, या दोन्ही सरकारने जी कामं केली आहेत ती कामं आमची संघटना घरोघरी जाईल आणि विरोधकांनी जे जनतेच्या मनात जे कन्फ्यूज केला जनतेला, महाविकास आघाडी रोज खोटं बोलते आणि असं खोटारडेपणा जोपर्यंत आपण संवाद आणि प्रवास करत नाही, घरोघरी जात नाही आणि खरं सांगत नाही आणि खरं सांगून जे आम्ही केलं आहे ते सांगून, जे आमचं उद्दिष्ट आहे ते सांगून, जे केलं आतापर्यंत आणि आम्ही करणार आहोत, जे आम्ही आतापर्यंत केंद्र राज्य सरकारने ज्या बाबी केल्या आहेत आणि ज्या बाबी पुढे आम्ही 5 वर्ष करणार आहोत आणि आम्हीच करणार आहोत, आमचं सरकार करू शकतं, हा कॉन्फिडन्स प्रत्येक घरांना, प्रत्येक व्यक्तीला देऊन जनतेचं मत आणि मन परिवर्तन करा. जे काँग्रेसच्या लोकांनी जे बूथवर आमच्या गावागावामध्ये जे उभाठाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या लोकांनी जनतेला कन्फ्यूज करून आपल्याकडे नेलाय, त्या जनतेला पुन्हा भाजपकडे आणा, महायुतीकडे आणा, असा माननीय अमित भाईंनी सांगितलं. कुठलाही फोडाफोडी करा आणि कुठलंही उलट हे सांगितलं की बूथवर गावागावातले आमचे
जे आमच्या विरोधी जे महाविकास आघाडी आहे याकडे जे लोक आहेत यांच्याकडे काही कारणाने लोकसभेत त्यांनी महाविकास आघाडीला मत दिले, खोटं बोलून मतं घेतले, त्या जनतेला कन्व्हिन्स करून त्यांना महायुतीकडे आणा असं माननीय अमित भाईंनी सांगितलं आहे. आता अमित भाई आल्यानंतर खोटारडेपणा नाही केला तर त्यांची बातमी कशी चालेल म्हणून खोटारडेपणा करतात आहे. मराठा आंदोलनासंदर्भात विधान केलं की आरक्षणाचा विषय कार्यकर्त्यांनी वळवले नेते त्याबद्दल काहीतरी सोल्युशन काढतील. नेमकं सोल्युशन काय काढलंय? अमित भाईंनी सांगितलं की मराठा, ओबीसी, धनगर जे काही आंदोलन सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, या आंदोलनामध्ये कोणतेही समाज समोर येऊ नये याकरता सर्वांना एकत्र बसून महाराष्ट्र समोर यायला पाहिजे, सर्व समाजाने एकत्र आलं पाहिजे. महाविकास आघाडीच्या खोट्या नरेटिव्हमुळं, खोटं सांगितल्यामुळं काही समाजामध्ये आपापसामध्ये वाद निर्माण झाले. तर मराठा समाजामध्ये काही गैरसमज निर्माण झाले, ओबीसी मध्ये गैरसमज निर्माण झाले. प्रत्येक समाजाला आरक्षण मागण्याचा अधिकार आहे, त्यांचे हक्क मागण्याचा अधिकार आहे, पण समाजाला समोर आणण्याचं काम महाविकास आघाडी करताय. समाजाला समोर आणून हा महाराष्ट्र अशांत करण्याचं काम, मणिपूर सारख्या घटना महाराष्ट्रात घडतील असं विधान करणे, निवडणुकीच्या काळामध्ये काहीतरी समाजाला टकराव निर्माण करून महाविकास आघाडी पोळी शेकण्याचा प्रयत्न करताय, मताचं राजकारण करण्याचा प्रयत्न करताय. हे मताचं राजकारण हाणून पाडून सर्व समाजाला एकत्रित आणण्याचा मूलमंत्र किंवा सूचना आम्हाला माननीय अमित भाईंनी दिल्या आहेत. आरक्षणाचा सर्वाधिक फटका भाजपला बसला. भाजपा प्रश्न सोडवला कसं? नाही, भाजपानेच प्रश्न सोडवले आहे. ओबीसी समाजाला सुद्धा भारतीय जनता पार्टी, मोदीजीच्या सरकारने, देवेंद्रजीच्या सरकारने ओबीसी समाजाला त्या ठिकाणी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मी आता जाणार नाही, खूप काही गोष्टी आहे. मराठा समाजाला सुद्धा देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पण या समाजाकरता जे आम्ही केलं आहे, जे काही आम्ही त्या ठिकाणी समाजाला समोर नेण्याचा प्रयत्न केला, ते आमची जबाबदारी आहे. आम्ही काही उपकार करत नाही कोणावर. पण महाविकास आघाडी समाजामध्ये जे भांडण लावताय आणि मतं घेण्याचा प्रयत्न करतात, लोकसभेत तेच केलं त्यांनी. सामाजिक राजकारण, सामाजिक या महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला. शेवटी मराठा आरक्षणाकरता एकनाथजी शिंदेजी जे आपले मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्र्यांनी शब्दच दिलाय आणि त्यानुसार ते वागताही आहेत. मला वाटतं की एकनाथ शिंदेजीच्या नेतृत्वात, कारण मुख्यमंत्री शेवटी सरकार असतं, आणि मुख्यमंत्र्यांनी जो मराठा समाजाला जे विषय सांगितले आहेत त्या विषयाला मुख्यमंत्री काम करतात आहेत. आणि खरं तर या महाराष्ट्रामध्ये सर्व पक्ष, सर्व समाज एकत्रित यावे आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता एकत्रित बसावं असं त्या ठिकाणी अमित भाईंचं विधान होतं. आज तुमच्याबद्दल एक माहिती आणि बातमी बाहेर आली की कोराडीमध्ये एक ट्रस्ट आहे, त्याला जागा देण्यात आली की अध्यक्ष. सध्या काळात प्रवीण दरेकर मुंबई बँकेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याही बँकेला एक खासगी जागा जी आहे ती देण्यात आली. वारंवार अशा ज्या बातम्या येत आहेत त्यांनी पक्षाला किंवा स्वतःला नुकसान होईल असं वाटत नाही. खोटारडेपणा करतात. 1917 तेव्हाची आयरीन बोस नावाच्या तेव्हाच्या महिला अधिकाऱ्यांनी ही संस्था उघडली होती. कोराडी महालक्ष्मी जगदंबा संस्थान धार्मिक स्थळ आहे, ऐतिहासिक स्थळ आहे. नवरात्रामध्ये 20 लक्ष लोक येतात, चैत्रामध्ये 5 लक्ष लोक येतात. आणि हे जेवढे आरोप करतात आहे ना, हे सर्व मंदिरात जाऊन आले आहे. मला तुम्हालाही विनंती आहे, तुम्ही नवरात्रामध्ये या. या मंदिराची शाळा आहे. 1 रुपया फी मध्ये, म्हणजे 365 रुपयामध्ये 800 मुलांना शिकवत आहे. 365 रुपये फी मध्ये 800 मुलांना शाळा शिकवते आहे. आणि अशी संस्थान आहे. हे बावनकुळेची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही आहे की बावनकुळे अध्यक्ष, बायको सचिव, कोषाध्यक्ष कोणी मुलगा. हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे, ही संस्थान आहे, धार्मिक संस्थान आहे. हिंदू धर्माचं 700 वर्षाचं जुनं आई महालक्ष्मी जगदंबेचं संस्थान आहे. पहिला जीर्णोद्धार भोसले राजांनी केला, दुसरा जीर्णोद्धार ढांडानी यांनी केलाय, तिसरा जीर्णोद्धार आता झाला. आणि अशा धार्मिक संस्थेला
आलोचना करणे, धर्म कार्यावर, देव कार्यावर त्या ठिकाणी टीका करणे बघितलं पाहिजे विरोधकांनी. ही जागा कशा करता आहे? ही काय प्रायव्हेट लिमिटेड ट्रस्ट आहे का? त्यांचं असं म्हणणं आहे की अजित पवार आणि विखे पाटील यांनी विरोध केलेला चुकीचं आहे हो. विखे पाटील साहेबांच्या आम्ही विनंती केली, आमच्या सचिवांनी विनंती केली. ही जागा, अरे ही जागा नवीन नाही आहे, ऑलरेडी लीज होती 1917 मध्ये आयरीन बोस. ही सरकारची जागा होती, पण त्या आयरीन बोस गेल्यामुळं मग त्या ट्रस्टमध्ये कोण राहिलं नाही, म्हणून ही जागा सरकार जमा झाली. म्हणून ही जागा सरकार जमा झाली होती. आयरीन बोस या मृत्यू झाल्यानंतर त्यांचे कोणी वारस नव्हते, ही लावारीच होती. मी शिकलो आहे 5वी ते 10वी पर्यंत शाळेमध्ये, त्या संस्थेमध्ये मी शिकलेलो आहे 5वी ते 10व्या वर्गामध्ये. आणि बघा, ती गेल्यानंतर, आयरीन बोस गेल्यानंतर ही संस्था श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थांनी टेकओव्हर केली आणि 800 मुलांना, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब मुलांना 1 रुपया शिकवत आहे. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब मुलांना 800 मुलांना शिकवत आहे, ड्रेस देत आहे, सारं देत आहे आपल्याकडनं, संस्थान करताय. संस्थानाची, जसं शिर्डी संस्थान आहे, शेगाव संस्थान, असं संस्थान आहे, मी कोणाची तुलना करू शकत नाही, पण विदर्भातलं आज एक महत्वाचं संस्थान आहे. आणि अशा धार्मिक स्थळावर वडेट्टीवार सारख्या लोकांनी, जिथे वडेट्टीवार माथा टेकल्याशिवाय फॉर्म भरत नाही, नाना पटोलेंचं कुलदैवत आहे, नाना पटोले 3 तास आईची पूजा केल्याशिवाय आपला निवडणुकीचा फॉर्म भरत नाही, अनिल देशमुख आईचं दर्शन केल्याशिवाय फॉर्म भरत नाही, सारे आई महालक्ष्मीचं त्या ठिकाणी दर्शन करायला येतात. पण मला वाईट वाटतं की राजकारणाच्या वेळी तुम्ही देवाला सुद्धा सोडत नाही, धर्माला सुद्धा सोडत नाही, याचं वाईट वाटतं. माझी कुठलीही प्रायव्हेट संस्था नाही आहे, माझी कुठे शिक्षण संस्था नाही आहे, मी त्या भानगडीत पडलो नाही शिक्षण संस्था बनवण्याच्या. ही धर्माची संस्था आहे, देव देश धर्म कार्याकर्त्याचे काम होतं. आणि त्यामुळे मला वाटतं की खूप राजकारण सुरू आहे, त्यांचं राजकारण त्यांना लखलाव आहे. आई महालक्ष्मी साक्षात आहे. यांनी एक खटला दाखल केला होता, त्यामध्ये संजय राऊतांना 15 दिवसांची शिक्षा आणि 25,000चा दंड. न्यायालयाचा निर्णय हा सर्वांनी स्वीकारला पाहिजे आणि त्यानुसार पुढे गेलं पाहिजे आणि तशा चुका पुन्हा होऊन याची काळजी घेतली पाहिजे. तर मराठा समाजाच्या लोकांवरती अॅट्रॉसिटी खोटे गुन्हे दाखल केले असं माजी सदस्यांवरती आरोप आहे आणि त्यांना पुढल्या विधानसभेतून ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली जाते. बघा, मला कुण्या पक्षाने काय उमेदवारी दिली, जनता ही जेव्हा आम्ही फॉर्म भरतो तेव्हा त्या ठिकाणी आम्ही सर्व गुन्हे आणि प्रॉपर्टी वगैरे शो करतो, तेव्हा जनता याच्यामध्ये निर्णय घेतं कुणाला मत द्यायचं, काय द्यायचं. इलेक्शन कमिशनने म्हणून तर त्या ठिकाणी ही प्रोव्हिजन केली आहे की कुठलाही गुन्हा असेल कोणावर तो दाखवा लागतो, म्हणजे रजिस्टर केलेला गुन्हा. मला असं वाटतं की त्याच्यावर लोकांनी मतदान करायचा निर्णय घ्यावा लागतो. गुन्हेगार असेल तर लोक मतदान घेतात, चांगला असेल तर मतदान घेतात, काही कोर्टात शिक्षा झाली असेल तर वेगळं मतदान करतात लोक. त्यामुळे लोकांना याच्यावर लोकांना सोपवावं, जनतेला सोपवावं, मतदारावर सोपवावं असं वाटतं. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये येण्यासाठी तणाव निर्माण झालेले आहे. जे पोस्टर सोशल मीडियावर वेगळे व्हायरल